नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारात 100% वाढणार कापसाचे बाजारभाव। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारात 100% वाढणार कापसाचे बाजारभाव। मग ती तारीख कोणती की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारात 100% वाढणार कापसाचे बाजारभाव? हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारतवर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कोणत्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारात 100% वाढणार कापसाचे बाजारभाव? या प्रश्नाचं अचूक उत्तर प्राप्त करून घेण्यासाठी आणि योग्य वेळी योग्य भावावर कापसाची विक्री करण्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा, ही आपणास नम्र विनंती। जर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर 100% आपला या ठिकाणी होणार आहे फायदा, कारण या माध्यमातून तुम्हाला खूप उपयुक्त माहिती मिळणार आहे आणि या माध्यमातून तुम्ही योग्य वेळी या ठिकाणी कापसाची विक्री सुद्धा करू शकता। तर चला मित्रांनो, आता जाणून घेऊयात की अखेर कोणत्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारात 100% वाढणार कापसाचा बाजारभाव। सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव 6600 ते 7200 च्या दरम्यान दिसत आहे। आता ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे येत्या 15 दिवसात जागतिक कापूस मार्केट बंद राहणार आहे आणि यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की देशांतर्गत कापसाच्या बाजारभावात येत्या 15 दिवसात काही बदल होणार नाही, ना जास्त तेजी येणार ना जास्त मंदी येणार। पण जशा या 15 दिवसाच्या सुट्ट्या संपतील व जागतिक कापूस मार्केट ओपन होईल तेव्हा नवीन फंड मार्केटमध्ये येणार, खालच्या स्तरावरून कापसाला आधार मिळणार, मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि दरवर्षी 15 तारखेनंतर जशी कापसाची विक्री कमी होते तशी याही वर्षी होणार। याचा फायदा कुठेतरी कापसाच्या बाजारभावाला मिळणार आणि म्हणून मित्रांनो, 8 जानेवारी या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारात 100% वाढणार कापसाचे बाजारभाव आणि या वाढीमध्ये जर कापसाचा बाजारभाव 7500 पार गेला तर आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे। मग विक्रीचा विचार करत असाल तर कापसाचा बाजारभाव 7500 च्या आसपास आला की तिथे 25% कापूस विक्री करा। त्यानंतर आपल्या आर्थिक गरजेनुसार 200-300 च्या तेजीवरती टप्प्याटप्प्याने जर आपण कापसाची विक्री केली तर या ठिकाणी आपल्या सर्वांना होणार आहे 100% फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा। यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड्याला लाईक आणि फॉलो करा। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।